वाचलं काय नाही, काही नाही. तुम्हाला ही फक्त दिसत्यात, नाही तर कोण कोणची बायको नाही, कोण कोणचा भाऊ नाही, कोणाला काही घेणं नाही. तुमचा खिस्सा रिकामा झाला आणि अंगातली ताकद संपली का तुम्ही जगातून संपले. लोकांना काय घेणं नाही. हे आता आमचं थोडं मशीन बरं आहे म्हणून लोक तारीख घेत्या. उद्या 2-4 दात पडले लोक म्हणतील उरफाटा बोलायला लागला. लोकांना तुमचं काही घेणं नाही. लोक सीझन पुरते वापरून घेणार, सीझन संपल्यावर सोडून द्याला. पावसाळा संपल्यावर खेकडं निघत नाहीत. लोकांना काय घेणं. आपले डोळे गेले टीव्ही चालू झाला, काय उपयोग केलं. आपले गुडघे गेले दिंडी निघाली, काय घेणं. काही पोरं म्हणतात ती पोरगी माझ्यावर प्रेम करते, तिच्या मेंदूत पाणी झालंय. ती प्रेम बिम काही करीत नाही, ती फक्त तुझं ATM मोकळं करते. प्रेम बिम सगळ्या लबाड आहेत, कोणाला वेळ नाही. खरं आहे का खोटं बोला, कोण नाही. तुमची ताकद कमी झाली आणि खिस्सा रिकामा झाला की तुम्ही पैदा केलेले तुमचे दुश्मन आहेत, त्या जगाचं काही घेऊन नसले. अंगात ताकद आहे, खिस्सा गरम आहे, तोपर्यंत तुमच्या घरात तुमचं वजन आहे. तुमचा पोरगा तुमचं ऐकेल, पण त्याला शिकवणारी कोणी येत नाही मॅडम तोपर्यंत. बायकोला ताई म्हणणारी लोक आहेत. ताई बायकोला करेक्ट. वासना आहे ती. आता शिक झाली, नवरी झाली बुद्धी, नवरा झाला काम, सासू झाली वासना. आता त्या वासनेचा नवरा म्हणजे हिचा कोण, सासरा. त्या सासऱ्याचं नाव आहे दंभ. आता फास्ट मध्ये बोला पटापटा. नवरी बुद्धी, नवरा काम, सासू आणि सासरा दंभ. आणि आज सगळ्या लोकांना दंभ झाला. मी नसलो तो कोण वाजवीन, मी नसलो तो चाल कोण म्हणन, मी महाराज आहे, तू चक्रम आहे. तुला कोण सांगितलं तू महाराज. अरे तू पांडुरंगाचा निरोप पोचवणारा गडी आहे. मी माझ्यामुळे तुमचा संसार झाला, मी म्हणून राहिले, दुसरी राहिली नसती. त्यानं तिसरी केली असती, त्याला काय अडचण. माझा पाय लागला, तुझा पायच तसा आहे. तुझा पाय तुझ्या बापाच्या घरून येतानाच 20 गुंठे इकून आलाय, तेव्हा इकडं काय सोन्याचा दंभ आहे. आणि आज एक वाक्य सांगा, जी माणसं नामापासून पराडमुख आहेत ती माणसं भयानक अहंकारी आहे. आता नुसतं म्हणणं नाही एखाद्याला टाळ नीट वाजव, आपण टाळ तुम्ही पुन्हा देवळा का दिसलो ना, माझ्या बापाचा सुद्धा नाही. आणि गाजलं काही येत नाही, दंभ येतो. याचं कारण माहिती का, ज्ञान कमी झालं का दंभाचा अंका. ज्ञान हे दिंड्या बिंड्या वाढल्या का म्हणून. एखाद्याला दिंडीत नुसतं म्हणलं ना हा बंग म्हणू नको, दुसरी दिंडी, दुसरी दिंडी नाही, डायरेक्ट नवीच दिंडी. डायरेक्ट लगेच रथ बांधवा, टेम्पो करा, 2-4 येडे संघ घ्या. त्याच्यात एकाला भजन येत आहे, एकाला काहीच येत नाही. आणि ज्याला दिंडीत काहीच येत नाही तोच दिंडीचा कारभारी आहे. तो काकड्यालाही नसतो, हरिपाठाला नाही, फक्त वही. कोणची राहिली आणि राहिले कोणची हरिपाठ. मी मगाशी सांगितलं आपला माऊलीचा विषय झाला. आज शेळके साहेबांच्या वाढदिवसाला सांगतो, गावांमध्ये मंदिरं झालेत, सप्ते झालेत, पण देवळांची अवस्था इतकी वाईट आहे, हरिपाठच देवळांनी नाही. काही म्हातारी माणसं आहेत गावात ही अशी इतकी दरिद्री आहेत, दिवसभर देवळात उताने पडतात आणि हरिपाठाच्या टायमाला घरी निघतात. काय अवलाद आहे ही. कौरवांच्या युद्धातून पळून गेलेली राक्षसाची अवलाद.
आणि इळभर उताना पडतो देवळात तांगड्या खाजीत. आणि भारी पाटाचा टाइम झाला, चला आता ती इवळतील. राहिलं नाही. अजून 10 वर्ष नाही. महाराज आता बाबा थकले, जुने महाराज मंडळी थकली, आमच्या वयाची जेवढी माणसं जर थकले, तुम्हाला विनोद वाटेल, नवी मंडळी देवळाकडे यायलाच राहिली नाही. अजिबात माणसं राहिली नाही. तुम्ही दिंड्या तपासा, सगळे वैतागेल माणसं दिंडीत आहेत. तुम्ही सत्य तपासा, त्यागेल माणसं आहेत. या माणसाने आयुष्य घातलंय महाराज. तुम्ही निरीक्षण करा ना आयुष्य. मला एक सांगा महाराज, या संप्रदायाची धुरा सांभाळायला या जुन्या शरीरावाल्यांना जळ किती खावा लागली असेल. अरे आता सुविधा आहेत, आता माईक आहेत, आता ही सिस्टीम आहेत, आता मंडप आहेत. काल कीर्तनांचा असा होता, आंब्याच्या डहाळ्याच्या मंडपात सप्ताह व्हायचा. एखादं भोंग लावलं जायचं. त्यावेळेस या माणसांनी तुकोबा ज्ञानोबाचा प्रचार गावोगाव केलाय. आता काहीच नाही. आता कीर्तनकारांनाही तकलीफ नाही, गायक वादकांना तर अजिबात नाही. पूर्वी कीर्तनकार देवळात झोपायचे, पहाटी काकडा करायचे. आज गायक वादकाला सेपरेट रूम आहे, त्याच्या जेवणाची लिस्ट आहे. काय काय खातो तू, आणि काम एकच करतो, एकच चाल आहे करतो, संपलं. आता मजा आहे. काय म्हणणं तुमचं. पण महाराज इथं आयुष्य गेलं. महाराज गेली जुनी माणसं. महाराज पुन्हा ऐसे होणे नाही. आणि 10 वर्षाने ना हरी गणपती मंडळाच्या अध्यक्षाला गणपतीची आरती येत नाही म्हणून दाखवा त्याला. आपल्याला कोण म्हणणार आहे आरती. आज जर संप्रदायामध्ये नवीन मंडळी उतारली नाही तर काहीच राहणार नाही महाराज. काय नाही. 22 दिवस सुट्टी होती शाळेतल्या पोरांना. कोणत्या महिलेनं तिच्या पोराला पसायदान शिकवलं, तिला म्हणा फक्त बोटवर कर. तुझा भव्य सत्कार करतो इथं आमदारांकडून कर, तुला आदर्श माता पुरस्कार देतो. काय करीत होती तू. आता जर डॉक्टर आणले आमदारानं कीर्तनात आणि ह्या जर चेक केल्या, त्यातल्या 100 बाया येड्या निघतील. येड्या. तुम्ही चेक करून पहा. कशा पाहिजे माहिती का. या घरातल्या मालिकांपायी, या टीव्ही मधल्या मालिकांनी तमाशा केला घरांचा. थोबाड वासू वासू मालिका पाहायच्या घेण्याने नाही. अरे आकली आहे का तुम्हाला काही. ते बघू एका जागेवर थांब ना तू. लोक तू एकच पाहत मी जीव काढितोय. काय झालं मालिका, काय ते मालिका. आणि मालिकेचं वाक्य माहिती तुम्हाला काय आहे. सर्व पात्र काल्पनिक आहेत आणि खरे ठरले तर योग आहे. तुम्हाला भेज आहे का काही. थोबाड वासू वासू मालिका पाहते. बरं पाहिलं गप्प बसावा ना. ती नवऱ्याला विचारी ती का हो, कालच्या भागात त्या बाईला पहिला नवरा होता. आणि आज तर ती दुसऱ्याच बाबा बरोबर आहे. मग उद्याच्या भागात तिच्या पहिल्या नवऱ्याला कळलं काय होईल. तो म्हणला ते मरू दे जाऊ दे, पण हा प्रयोग मी केल्यावर काय होईल हे सांग. खरंय का खोटं आहे. खेळ झाला. वाईट वाटेल तुम्हाला बोलू नये, मला कळ निघत नाही. मला मी घरून निघतानाच ठरवतो वाईट बोलायचं नाही, पण ते मला दम निघत नाही. खरंय का खोटं आहे बोला. काय आज मुलांना पसायदानाची गरज नाही. आज आयुष्य परमार्थात लोकांनी घालवलंय. लोकांना वाटतं कीर्तनकारांच्या मजा बिजा आहे. कीर्तनकाराचं जगणं अशाश्वत आहे. तुम्ही बारीक अभ्यास करा. त्या शास्त्राचं नाव आहे दंभ. 40% ऐका दंभ नीट. 40% शाळेतले पोरं मोबाईल मधली रमी खेळून भिकारी झालेत. एक गावातला पुढारी शाळेकडे पाहत नाही. फक्त 2दा जातात शाळेत, 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी. 26 जानेवारीला तर असे कपडे घालून जातो
जशी काय यानंच इंग्रज उचकून लावली. आजपासून शेळके साहेबांच्या वाढदिवसापासून सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य आठवड्यातून एकदा तरी शाळेत गेले पाहिजे. तुमचं काय मत आहे? जायलाच पाहिजे. वाटलं तर तुमची माझी पहिली शेवटची गाठ धरा, परत तोंड पाहू नका. पण वस्तुस्थिती खरी आहे का खोटे बोला. आज गावांमध्ये काहीच होऊ देऊ नका. शाळा मंदिरं बनवा, नसुद्या काही गोष्टी. आज तुम्ही मी सगळे झेडपीच्या शाळेत तयार झालोय आणि आजही उच्च पदावरचे सगळे लोक झेडपीच्या शाळेत आहेत. आज शाळेकडे जर गावानं लक्ष दिलं नाही, संपला कार्यक्रम. 40% शाळेतले पोरं मोबाईल मधली रमी खेळून भिकारी झाले. बोलायचं नाही कोणी. आम्ही बोललो आमची क्लिप करायची, आम्ही बोललो आमच्या बातम्या करायच्या. इंद्रिकरचा गेम. मी आहेत लफडे निस्तरायला. आयुष्य गेलं माझं त्या लफड्यांमध्ये. 30 वर्षात रोज 9 लफड आहे माझ्या भावती. उठलो का सुरू आलं होते. नाही आता लिंक लागेल मग अशी, मग मजा नाही राहिली. शाळेकडं गावातल्या लोकांनी लक्ष दिलं पाहिजे. तुमचं काय मत आहे? आज उच्च पदावर सगळे झेडपीचे लोक आहेत. आपण सगळे मराठी शाळेत शिकलोय. आज आपल्या पिढींचं काय आहे? 40% शाळेतले पोरं मोबाईल मधली रमी खेळून गेलेत. तुमचं काय मत आहे? तुम्ही काहीच बोलाल. त्याच्या पुढचं ऐकलं डोकं बंद होईल तुमचं. सांगूनच टाकतो. बापावर कर्ज नाही, पोरावर कर्ज आहे. बापावर कर्ज नाहीये, पोरावर कर्ज आहे. पोराचा मोबाईल हप्त्यावर आहे, पोराची गाडी हप्त्यावर आहे. बापानं मोबाईल शॉपी टाकून दिली, पोरेनं गेम खेळायला सुरुवात केली. 4,000 लावले 9,000 आले, 9,000 लावले 41,000 आले, 40,000 लावले 1,000ची पार्टी दिली, 1.5 लाख लावले दुकान विकलं. दुकान विकलेली माया पुढे बसले 3 जण. आता नाव सगळं सांगत. कर्ज करायचं बापानं, मजा हाणायच्या पोरानं, आणि पोराची बाजू घ्यायला ही. ही 1.5 शहाणी निघाली घर सुधराया. हिनं म्हणायचं 3 लाख कर्ज म्हणजे. ए 3 लाख कर्ज म्हणजे काही लय नाही. उद्या जर आपल्या पप्पूनं काही बरं वाईट केलं तर इस्टेटीचं करायचं काय? मग 3 गुंठे इका. पप्पूचं कर्ज बरा. पप्पू प्यायला लागला. मग पप्पूचा बाप म्हणला अगं पप्पू प्यायला लागला आपला, पिऊ द्या. आपल्याला कुठं लई आहे आणि तो कुठं कायम पितोय. अशा म्हणणाऱ्या 2 जणी माझ्या पुढं बसेल येतात. खरं आहे का खोटं आहे बोला. पिढी संपवली तुम्ही. पिढी. मुलीचं तेच केलं ना. मुलीचं काय केलं तुम्ही? काय केलं मुलीचं तुम्ही? काय केलं तुम्ही? तुमची पोरगी प्रेमात पडेल तुम्हाला माहित नाही? माहित नाही? घे बरं माझी शपथ. माहित नाही तुला? आपली पोरगी रविवारी शाळेत जाते तुला समजत नाही? जाताना दप्तर नेत नाही तुला कळत नाही? शाळा 5ला सुटे ती पोरगी 9ला घरी येते. आल्यावर जेवत नाही. मग कॉलेजनं अन्नदान सुरू केलं का तुला समजत नाही? पोरगी पळून गेल्यावर म्हणती मला अंदाज आलता. तू काय वामाला बसलो तुला? आणि आपण जर म्हणलं तुमची पोरगी पोराच्या गाडीवर दिसली, हो तिनं वनस्पती शास्त्र घेतलं ना, मग तिला पर्यावरणाचा अभ्यास करावा लागतो ना. मग तिचा 1 तास रोज डोंगराला राहतो. आता काय बोलायचं? लोकांना राग येतोय. वस्तुस्थिती खरी आहे का खोटे बोला. लोकांना राग येतो. पण शेळके साहेबांच्या वाढदिवसाला पहिलं काम सांगतो सगळ्या कार्यकर्त्यांना, आठवड्यातून एकदा शाळेकडे गेलंच पाहिजे. गावात एक गोष्ट कमी झाली तरी चालेल, पण शाळा मंदिरं झाली पाहिजेत.
आज इतकी बिकट परिस्थिती आहे महाराज. आज इतकी बिकट, उगाच वारकरी संप्रदाय आहे म्हणून ह्या जगात आपल्याकडे महाराष्ट्रात